मेल्यानंतर आई बापाला जाळतात चोख, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरानं, मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला जिवंतपणे मान खाली घालावी लागली, हे पोरीना जिवंतपणे बाप मरतो बर का माझ्या लेकरानं, आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे माझ्या लेकरा. न जगता येत ना मरता येत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पोरीना. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे, तो बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही आपल्या आईनं करून दाखवलं बघ. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीना. पण आई उत्कट, आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्याचा एक अश्रू कोणाला न दाखवता. तर माझ्या डोळ्याचा अश्रू जर माझ्या लेकरानं कुटुंबानं बघितलं तर माझं लेकरू आणि माझं कुटुंब कचल पोरीनो. म्हणून डोळ्यातलं अश्रू डोळ्यातच आठवत रात्र दिवस मेहनत करत आपल्या लेकरांच्यासाठी जर आजपर्यंत कोण रडत आला असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि पोरी हा बाप तुझ्या समोर उभा आहे. या जगातली सगळ्या श्रीमंत तू आहेस बघ पोरी. कारण कित्येक लेकरांना वाटतं बघ पळत जाऊन आपल्या बापाला साला मिठीत घ्यावं, पण भिंतीवरचा बाप खाली कुठे येतोय पोरी. 1986 ला इकडे बघ आहे पोरी. महाराष्ट्र नाही राष्ट्र मुठीत घेतलं. येणाऱ्या काही महिन्यामध्ये 7 समुद्रा पलीकडे निघालो. पण 1986 ला भिंतीवर बसलेला माझा बाप मला या करोडाच्या गर्दीत पोरीनं दिसत नाही. लई वाटतं साला बाप कुठं तर पळत यावं बापानं म्हणावं हे माझ्या लेकरा वसंता. पण नाही बाप मिळत. पण तू नाही श्रीमंत आहेस पोरी. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे बघ. एक काम करायचं माझ्या लेकरा, पळत पळत घरी जायचं. पळत पळत आता जायचं मग. सगळी तळमळ तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायचे. पळत पळत घरी जायचं. आणि घरी गेल्यानंतर पोरी खाली बसलेल्या लेकरांना सांगताय घरी गेल्यानंतर काय करायचं. जे आता माझ्या ह्या लेकी करणार ते प्रत्येकाने घरी गेल्यानंतर करायचं. हे पोरी तू आता काय करायचंय, पळत पळत जायचं मग. समोर तुझा बाप उभा आहे मग. सगळी तळमळ पोरं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायचे. पळत पळत जायचं. आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसून तुझ्या बापाने तुला म्हणलं पाहिजे हे माझ्या लेकरा. त्यावेळेला बापाला सांगायचं बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नव्हते, पण आज सांगतोय माझा तुमच्यावर लई जीव आहे बाप्पा. जा पोरे जा, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा पोरा चाल, पळ पोरा जा, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी चाल. जा पोरी चाल, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर कधीच नाही पोरी. सांगा मला रडणारा बाप खोटाय का मला सांगा. रडणारा बाप खोटाय का मला सांगा पोरीनो. हा बाप पडद्यावरचा आहे मला सांगा पोरीनो. सांगा या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. तुझ्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग. सांग या बापानं जगायचं कसं. व्यसनाच्या विंट्यामध्ये तू अडकलास तर या बापानं जगायचं कसं पोरा. हे पोरे अचानक बापाला सोडून गेली तर या बापानं जगायचं कसं. सांग मला माझ्या लेकरा. लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे का. ते स्वतः उपाशी राहिला तुला पोट भरून भरवलं ही बापाची चूक आहे का. सांग मला. पोरानो चला पाया पडा, चला झुका बापाच्या पायावर. चला डोकं टेकवा झुका. तुझा देव आहे बाप, तुझा देव आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. चला ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला उजवा हात वरती करा. चला चला उजवा हात वरती करा. ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा, डोक्यावर ठेवा. चला डोक्यावर ठेवा. डोळे बंद करा. आज नाही तर परत कधीच नाही. डोळे बंद करा. आणि डोळे समोर आणा आपल्या आई बापाला. आणा डोळे समोर आपल्या आई बापाला आणा. आई बाप सोडून निघून गेलाय तुम्ही आणत आहे तरी सुद्धा डोळ्यासमोर आणा. भिंतीवरच्या आई बापाला आणा. आणा आणा आला का आला का. आई डोळ्यासमोर आली का. त्या आईच्या गालावरून आता एकदा कडकडून हात फिरवा. त्या आईच्या गालावरून हात फिरवा. ज्या आईने क्षणाला तुमच्या गालावरून हात फिरवला. आणा डोळ्यासमोर मारा मारा बापाला कडकडून मिठी मारा. कबलावरचा नैवेद्य त्यांच्याजवळ पोहोचला की नाही मला माहिती नाही. अंधश्रद्धेमध्ये येऊ
एवढी वर्ष निघून गेले, पण आजची प्रार्थना वेळ समुद्रांना आई बापाला मिठी मारा ही प्रार्थना नक्कीच पोचल. पोरीनो, घरातल्या बापाला सांगा पप्पा जीव जाईल, पण कुठल्या प्रेमामध्ये, खोट्या प्रेमामध्ये मी अडकणार नाही. पप्पा पप्पा मी तुम्हाला पोलीस स्टेशनला कधीच उभं करणार नाही. पोरानं सांगा बापाला मी आत्महत्या करणार नाही, मी व्यसन कधीच करणार नाही. पप्पा आमचा तुमच्यावर लय जीव आहे, घ्या शपथ. हात खाली, सब मंगल है. तिथंच बसा, सगळे जागा करून तिथंच बसा. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया